परशुराम 2025 वर्ष येते इकडे आले नाही इथे नाही आलो होय ना हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात, मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओला खूप लवकर सुरुवात केली आणि आता पहाटेचे बरोबर 4:45 वाजलेत. माझं पूर्ण आवरून घेतलं आणि असा आहे माझा आजचा लुक. कालच हे नवीन ड्रेसचं पार्सल आलं होतं, अगदी व्यवस्थित बसलं आहे, फिटिंगची वगैरे गरज नाही आणि कॉटनचं असल्यामुळे एकदम कम्फर्टेबल आहे. आणि त्यासोबतच साईडला बॅग्स भरून घेतल्यात, ह्याच्यामध्ये सगळे कपडे आहेत. त्यासोबत एक्स्ट्राचे काही सॅकमध्ये घेतलेत आणि ही पांढरी पिशवी आहे ती सेपरेट आम्ही फंक्शनसाठी जे काही आम्हाला शूज सँडल लागणार आहेत ते घेतलेत. आणि त्यासोबत माझी एक छोटी पर्स आहे. इतकी सगळी तयारी करण्याचं कारण म्हणजे मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी कंटिन्युअस बोलत होते की कोकणामध्ये आम्हाला एक पिकनिक त्यासोबतच वेडिंग फंक्शन अटेंड करायचं आहे, तर त्याची सगळी तयारी झाली आहे. इतक्या लवकर आवरण्याचं कारण म्हणजे लवकरच बाहेर पडायचं आणि आता फ्रायडे सॅटर्डे संडे कंटिन्युअस लोकांना सुट्टी असल्यामुळे आज मोस्ट ऑफ सगळे बाहेर पडत आहेत. तर ट्रॅफिकमध्ये न अडकता जितकं लवकर बाहेर पडता येईल तर त्यासाठी सगळं आवरून घेतलं. थोडीशी धावपळ झाली परंतु आता वेळेत आवरल्यामुळे एकदम अशी समाधानी आहे. तर सगळं झालं आहे आणि आजचा आमचा त्यांचाही स्पेशल लुक दाखवते. येस, आणि आम्ही दोघं आता सुरुवातीला आहे, त्यानंतर काही लोक आम्हाला जॉईन करत आहेत. तर हळूहळू ह्या पिकनिकचे सगळे जे काही चांगल्या गोष्टी आहेत मी ते नक्की तुमच्याशी शेअर करेन. कुठला? गुड मॉर्निंग. खुश. चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खूप मस्त आहे ना, सकाळचं एकदम असं फ्रेश वातावरण. पाऊस झाले वाटतं थोडा रात्री. गुड मॉर्निंग. काय नाही घेतलं, काहीतरी विसरत. खऱ्या अर्थाने आता प्रवास सुरू. काका काकी आता आता 2 ते 3 दिवस आमच्या सोबत कंटिन्युअस प्रवास. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ए छोटू, तुझा आवाज नाही येत. अटल सेतूवरून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच उगवत्या सूर्याचे दर्शन झाले. इतरवेळी मी वेगवेगळ्या टाईमचे व्ह्यू बघितले होते परंतु आज पहाटेचा व्ह्यू बघून खरंच मनाला खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असे वाटत होते. आपण अलिबाग ट्रिप केली ना काकी, तो व्हिडिओ सगळ्यात जास्त फेमस झाला. चांगले व्ह्यू झालेत. अरे वा, मस्त झाली ती ट्रिप. आता इकडचे पण आपण काढून मी सुद्धा कौलावर घर बांधणार आहे. नक्की, पण छान वाटतं काका कौला इकडे सगळे स्ट्रक्चर. पहाटे 5 वाजता बाहेर पडण्यापूर्वी विरू झोपला असल्यामुळे त्याची अंघोळ नाही झाली तर एके ठिकाणी थांबून ब्रश करून त्याचे कपडे चेंज केले तरी खूप फ्रेश जाणवत असतं. सलग 4 तासाचा प्रवास झाल्यानंतर हॉटेल जोशी वडेवाले इथे नाश्त्यासाठी थांबलो होतो. या 4 तासामध्ये आमची कंटिन्युअस बडबड चालू होती. आत आल्यानंतर मला खूप युनिकनेस जाणवला. युनिक इंटेरियर डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन लोकांना अट्रॅक्टिव्ह करत असते. आज थोडी जास्त गर्दी असल्यामुळे ऑर्डर मिळायला लेट लागला. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार पदार्थ मागवले होते आणि पदार्थ आल्यानंतर इतका छान अरोमा होता ना, सगळे खाण्यात बिझी झाले. सगळेच पदार्थ खूप टेस्टी होते. सगळ्यात शेवटी पायनॅपल फ्लेवरचा शिरा मागवला, त्याचं तर सगळ्यांनी भरभरून कौतुक केले. हायवेवर आम्ही जोशी वडेवाल्याच्या अनेक ब्रँचेस बघितल्या होत्या. तुम्ही सुद्धा हायवेवर प्रवास करत असाल या कोणत्याही ब्रँचेसला व्हिजिट करू शकता. याचे सगळेच पदार्थ खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत. कंटिन्युअस पाऊस असेल तर इथलं वातावरण वेगळंच असतं. बघा ना, एसीला वारं फिकं पडेल. मुंबई सिंधुदुर्ग महामार्गावरील महाड येथील एका उंच टेकडीवर ही गंधारपाळे लेणी आहेत आणि या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात याचं बांधकाम असून येथे 30 बौद्ध लेणी एकत्र आहेत आणि इतकं पुरातन याचं बांधकाम असलं तरी आजही ते पर्यटनदृष्ट्या अगदी योग्य आहे.
वर जाण्यासाठी किंवा खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची सुद्धा सुविधा केलेली आहे. अशीच नवनवीन वेगवेगळी ठिकाणे बघत आमचा हा प्रवास चालू होता. आणि खरंच आजूबाजूचं वातावरण बघून कोकणात आल्याचं फील होत होतं. कधी कोवळं ऊन, कधी ढगाळ वातावरण, रिमझिम पडणारा पाऊस, त्यानंतर अचानक येणारा मुसळधार जोरदार पाऊस, त्यासोबतच रस्त्याचे सुद्धा वेगवेगळे अनुभव आले. कधी प्लेन रस्ता, कधी खडका, कधी घाट रस्ता, त्यानंतर आलेला एक मोठा बोगदा. आणि बोगद्यात आत गेल्यानंतर वीरूने काय केलं ते पुढे बघा. वीरूने काय केलं? बरोबर. तुला कसं माहित? बोगदाला लावायचं, न्यूट्रलचं बटन लावायचं. ती भिंत दिसते बघ मध्ये. आई नातोडी धरण आहे ते. आतवडी धरण. वीरू, तुझं बुक्स विसरलं ना आपण. मग आता स्टडी. तुझं काय काय दुखतं जरा सांग ना काकींना स्टडी करताना. पाठ दुखती आणि कंबर बी दुखती. कंबर कुठे आहे? सगळं दुखतं, डोकं पण दुखतं. एवढा विचार करत बसतो तू. अभ्यास कसा व्हायचा मला? स्टडी करायचा ना, करूया ना स्टडी थोडा. त्याला उशीर झोप आली स्टडी म्हणल्या. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग करत होतो. तर काकींना इतकी माहिती आहे ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणचे ते अगदी व्यवस्थित माहिती सांगतायत. तर काकी आता कुठे आले? परशुराम मंदिर लोटे. लोटे. इथून सगळं चिपळूण शहर दिसतं खाली. पुढं वसिष्ठी तो नदी, लुक दाखवेनच. कोणती नदी? वसिष्ठी नदी. वसिष्ठी नदी. आणि इतकं भारी वाटते ना, म्हणजे ते एक वेगळंच असतं. आणि काकींच्या मग भरपूर माहिती ऐकाय भेटते. किती वेळ आला इकडे काकी एवढी माहिती? 4-5 वेळा तरी झालं. हळू खाली उतरून जायचंय ना. हो ते काय खाली मंदिर आहे इथपर्यंत. विरू हळू. भरपूर पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर श्री परशुराम मंदिर प्रवेशद्वार अगदी खोलगट आहे. आणि सुरुवातीला पुरातन काळामध्ये हे मंदिर अगदी छोटं होतं, परंतु अलीकडे जीर्णोद्धार केल्यामुळे चांगलं कन्स्ट्रक्शन झालं आणि ऑफ व्हाईट कलरमध्ये इतक्या नाजूक कलाकुसरीचं काम आहे. आणि इथे आल्यानंतर मला आवडणारी एक गोष्ट म्हणजे चिऱ्याच्या बांधकामामध्ये केलेली ही दीपमाळ अगदी मनमोहक होती. आणि हा आहे छोटासा प्रवेशद्वार. हो करते काकी. काय काकींमुळे बघायला भेटलं परशुराम. कासव बघ. फिरू काय ते त्या बाजूला पण एक आहे समोर बघ तिकडे. अजून इथे पण आहे का? छोटे छोटे मासे पण आहेत. बघितलं ना, मोठे मोठे होत आहे. काय मोठे मोठे मोठेच आहेत ना ते. चल आता देवदर्शन करायचं. हाय पाय पडला बघा, कमान मस्त आहे. भाविकांच्या कपड्यावरून खरंच इथे खूप कडक नियम आहेत. जसे की टी शर्ट, शर्ट, जीन्स अशी वेस्टर्न कपडे घालून आपण आत जाऊ शकत नाही. तर बाहेरच त्यांनी ठेवलेले विनामूल्य उपरण घेऊन आत दर्शनाला जाऊ शकतो. तर हे मनमोहक दृश्य बघून खरंच मन प्रसन्न होतं. अगदी बारीक नाजूक साजूक केलेली कोरीव काम, त्यासोबत रंगसंगती अगदी काही परफेक्ट होतं. आणि या गाभाऱ्यातील मला आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ना गर्दी, ना लाईनची कटकट, ना पैशांची फसवणूक. अगदी मन प्रसन्न करून आपण दर्शन घेऊ शकतो. आणि हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. समोरून असं काही आहे, मंदिराचा लूक दाखवते. आणि हे जे काही कन्स्ट्रक्शन आहे ना, ते एकदम असं कोरीव काम आहे. ब्रह्मेंद्र स्वामी स्मृती केंद्र मेडिटेशन. स्वतःहून. आता हे सगळ्यात मोठं सरप्राईज. पूर्ण चिपळूण सिटी दिसते इथून. आणि हे काय वातावरण आहे ना, आणि आज थोडासा पाऊस झाल्यामुळं
एकदम असं हिरवं दिसतंय. ग्रहबाग हा एक सेपरेट वृक्षांचा डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये केतूसाठी दर्भ वृक्ष, त्यासोबत गुरुसाठी पिंपळवृक्ष, इथे सूर्यासाठी नंदार पांढरी, त्यासोबत इकडे राहूसाठी दुर्वा महत्वाचे आहे. तुळशीची सुद्धा भरपूर झाडे आहेत. मंगळसाठी खैर, सोमसाठी पळस, तिकडं शुक्रवारसाठी उंबर आणि बुधसाठी आघाडा. ही सगळी पहिल्यांदाच माहिती भेटली. इकडे पण आहे पण आहे, ग्रहांसाठी. नक्षत्रांसाठी सुद्धा आहेत काकी, भरपूर आहे तो. वा, भरपूर व्हरायटी आहे. आणि हे सगळं काही माहिती इथे आल्यामुळे भेटलं. हा? ओके, नक्षत्र भाग एकदम आहे. हां, नक्षत्र, त्याच्यासोबत आराध्य वृक्ष आणि पर्याय वृक्ष अशी सगळी माहिती दिली. श्री परशुराम मंदिर परिसरातच देवी रेणुका मातेचे एक छोटंसं मंदिर आहे आणि रेणुका माता या परशुरामांच्या मातोश्री आहेत. सुरुवातीला एकदा दर्शन घेतले आणि आज मी पहिल्यांदाच या मंदिरात गेले होते. तसेच शुक्रवार आणि गावी सुद्धा आई रेणुका मातेचे सर्व कार्यक्रम इतके भक्तिभावाने करतायत, तर माझी सुद्धा ओटी भरण्याची इच्छा झाली. आणि बाजूलाच ओटीचं सगळं साहित्य एका प्लेटमध्ये होतं. ओटीचं साहित्य घेऊन देवीची ओटी भरली आणि ते एक वेगळंच समाधान असतं. किती वर्ष येतोय, 2025 वर्ष येतोय इकडे इथे नाही आलो. होय ना. फक्त काकींच्यामुळे दर्शन झालं आणि भरपूर काही माहिती पण समजली. खूप छान वाटलं ऍक्च्युली, ऑक्सिजन भरल्यासारखं. आणि जे काही हेवी ब्रेकफास्ट झाले तो जिरला. चढलो तरी आपण एवढं जमायला नाही झालंय. मुंबईत आपण साधं चाललं तरी थकवा येतो. उष्णता होय ना. आणि या वातावरणामुळे तर एकदम असं फ्रेश वाटते. दरवर्षी पूर येतो या नदीला. वसिष्ठी ही वरून आहे ना, म्हणजे एकदम. हो, महाबळेश्वरवरूनच येतात ना या नद्या. हे शहर सगळं पाण्यात जातं. नदी दिसली. सगळं आहे ना त्यात बघ. खाणं भारी दिसणार अरे, हो. पूर्वी माहितीये एक गाडी गेलं दुसरी गाडी काढताना नाकी नव यायची इथून ना. आता काय घाट. पहिले सिंगल रोड होता ना पुरा. एवढा हायवे कोल्हापूर जायचं का? एक आठवण आली कोल्हापूरची. इथून 2 तासात जातो. हा, होय, 2 अडीच तास. जास्त 80 किलोमीटर दाखवलं. 2 तास कोल्हापूर. 2 तासात. ते हायवेचं काम चाललं जरा. विरूची मस्तपैकी वाम खुक्षे. अरे हे कोकण आहे ना नमिता, हा, कोल्हापूरचंच आहे सर्व. होय होय. सर्व भाजी, दूध, जे काय आहे ना, कोल्हापुरात कांदा, येते, इथे बटाटा बाजार सर्व. अरे बापरे. बाजार सर्व. मसाल्यापासून सगळं तिखट नाही तर भाजीपाला वगैरे. काकांचं कन्स्ट्रक्शन हा. इकडून दिसतो काका. रेट वर्क, नदी, प्राऊड मुवमेंट काकासाठी. थांबून बघितलंच पाहिजे. किती खुश आहेत काका. शप्पथ. आपण केलेलं काम स्वतःहून बघणं एक वेगळाच आनंद आहे. किती वर्ष लागले काका या कामाला? 2 वर्ष. तो जुना होता काय? जुना होता. उंची तेवढीच होती. ही तेवढी आणि त्याच्या साईडला मग ते सिमेंट आहे ना वाढवलेलं, ते पण मीच केलं. हा. आणि अशा वातावरणामध्ये कोणती नदी काका? अंजनारी. अंजनारी नदी. तेव्हा खोदाई चालू केली काय, आणि खोदाई चालू माझ्या एवढी चालू ते भरभर पाणी. भरभर पाणी. मजबूत केलाय पण तुम्ही. हा? मजबूत. किती सालचं बांधकाम? 2002. किती वर्ष? 24 वर्ष कंप्लीट अजून आहे. आजच्या दिवसभराच्या प्रवासात उन्हाळा बघितला, पावसाळा बघितला, थंडी फक्त जाणवली नाही. विरू मस्तपैकी काकांच्या खांद्यावर हात टाकून बसलाय. विरू, न्यू फ्रेंड. फायनली गावामध्ये एंट्री झाली. झाली बाबा, दिवसा उजाडी. फायनली पोचलो. तेच ना.
लग्नघर. नमस्कार, स्वागत आहे. हे परब छान वाटलं कोकणात येऊन. आता ऍक्च्युली क्लायमेट चांगलं झालंय. हा तेच ना. काका काकूंना घेतल्यानंतर सकाळी बरोबर 6:30 वाजता आमचा 5 जणांचा प्रवास चालू झाला आणि आता मॅडमांच्या घरी आम्ही 6 वाजता पोहोचलो. वाटेमध्ये थोडंसं 2 वेळा खाण्यासाठी 2 तास गेले, परंतु कंटिन्युअस 10 तास प्रवास झाला. परंतु या प्रवासात जरासुद्धा कंटाळा आला नाही आणि याचं कारण म्हणजे हे एकदम असं हिरवळ वातावरण. आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मॅडमांच्या घरी जाऊन आलो, त्यांना भेटलो. तिथे थोडासा पाहुणचार झाल्यानंतर आता रेस्टसाठी मस्तपैकी रूमवर आलो आणि रूमसुद्धा इतकी मस्त आहे ना, एकदम असं फ्रेश आहे. आणि आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त ग्रीनरी दिसत असेल आणि हेच तर कोकणातील वातावरणाचं वैशिष्ट्य आहे. खरंच म्हणजे इतकं प्रसन्न वाटत होतं ना, सगळीकडे अशी मोठमोठी हिरवळ झाडे जंगल होते. तर आता थोडा वेळ रेस्ट घेऊ आणि 8:30च्या दरम्यान आवरून हळदीला जायचं आहे आणि हळदीचा कार्यक्रमसुद्धा खूप मोठ्याने असणार आहे. विरू डान्स करणार ना हळदीला? हळदीसाठी आता आवरून आलोय आणि असा आहे आजचा स्पेशल लुक. विरू आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलोय आणि कार्यक्रमाला पण आता सुरुवात होते. चलो बाय बाय, गुड नाइट. कल मिलेंगे हम नेक्स्ट ट्रिप. गुड नाईट बोल. जस्ट आता रूमवर आले आणि रात्रीचे 11:15 वाजलेत आणि अजूनही हळदीचा राडा चालू आहे. इतका जोशामध्ये येऊन ते सगळ्यांचे डान्स वगैरे करणं चालू आहे, तर लेट झाला त्यामुळे आलो. आणि कोकणातली हळद बघण्यासाठी जी काही एक्साइटमेंट होती ना, ती आज अगदी जवळून बघितली. काही लेडीजनी स्वतःहून गाणीसुद्धा गायली होती. आणि या हळदीतलं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे जसं हळद किंवा पिवडीचा वापर करतात, तर यांच्याकडे उपटन, चंदन पावडर, त्यासोबत मुलतानी माती अशा प्युअर गोष्टी यूज करून त्याची एक मिक्स पावडर बनवून ती हळदीसाठी वापरली जाते. आणि ती अशी एवढी घासून लावतात ना, तर ते एक नवीनच होतं माझ्यासाठी. त्यासोबतच जेवणामध्ये यांच्याकडे चिकन, मटन हे अनलिमिटेड वाढतात. म्हणजे आपल्याकडे भात, भाजी, आमटी हे पदार्थ आपण कसे सतत आग्रहानं वाढत असतो, तर त्यांच्याकडे हळदीच्या जेवणासाठी कंपल्सरी नॉनव्हेज जेवण असतं. आणि ते इतकं भरभरून कंटिन्युअस वाढत असतात ना,
तर आज मस्तपैकी चिकनसुद्धा खाल्लं आणि एकदम सौम्य असा फ्लेवर होता, सगळ्यांना आवडलं. तर उद्याचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, नवनवीन ठिकाणी बघायला भेटतील, त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तर लग्नासाठी उद्या स्पेशली तयारीसुद्धा करायची आहे, त्यामुळे आज इथेच थांबते. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच कोकणमधली ही मी जर्नी काही शेअर केले तर ती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.